हॅलो फ्रेंड्स, आपण जर GMC छत्रपती संभाजीनगर याकरिता जर फॉर्म भरला असेल तर लक्षात घ्या, तुमची एक्झाम 25 तारखेपासून स्टार्ट होते आणि याच धर्तीवर आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यातील हा व्हिडिओ क्रमांक 2 आहे। या आधीचा व्हिडिओ आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त प्रश्न कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि फक्त प्रश्न बघायचा नाही तर स्वतः देखील ट्राय करायचं, त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं आणि त्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे। तर सर्वात पहिला प्रश्न, महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा डॅश हा होय। ऑप्शन आहेत परभणी, जालना, पुणे की छत्रपती संभाजीनगर। तर विद्यार्थी मित्रांनो, सोपा प्रश्न आहे, लगेचच खाली कमेंट करायचं आहे। आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये 50+ प्रश्न बघणार आहोत। तर काय करायचं आहे, जेवढे प्रश्न होतील त्यांची उत्तरं खाली कमेंट करायची आणि आपले किती बरोबर आले शेवटी तुमचा स्कोर कॅल्क्युलेट करा। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, छत्रपती संभाजीनगर हा महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा होय। पुढील प्रश्न, डॅश ही लेणी भारतातील सर्वात प्राचीन लेणी आहे। ऑप्शन आहेत वेरूळ, अजिंठा, पितळखोरा की छत्रपती संभाजीनगर। तर सांगा, कोणती लेणी ही भारतातील सर्वात प्राचीन लेणी आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, पितळखोरा लेणी। पुढील प्रश्न, डॅश येथील लेण्यांमधून गौतम बुद्धांच्या जीवनाविषयी जात कथांवर आधारित चित्रे आहेत। ऑप्शन आहेत अजिंठा, पैठण, शेंद्रा की चिकलठाणा। तर राईट आन्सर आहे अजिंठा लेणी। पुढील प्रश्न, अजिंठाच्या लेणी समूहात डॅश गुफा मंदिरे आहेत। 30, 60, 90 की 20। विद्यार्थी मित्रांनो, ट्राय करा आणि खाली कमेंट करा। तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 30 गुफा मंदिरे आहेत। पुढील प्रश्न, शहाजी राजांचे वडील मालोजीराव भोसले मूळचे कुठले आहेत? वेरूळ, दौलताबाद, पैठण की पुणे। तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा कव्हर आपण करतोय आणि तुमचा परीक्षेचा जो पॅटर्न आहे ज्यामध्ये तुम्हाला 25 प्रश्न विचारले जाणार आहेत सामान्य ज्ञानावर, तर यातूनच प्रश्न तुम्हाला हमखास त्या ठिकाणी बघायला भेटेल। तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, वेरूळ। यानंतर पुढील प्रश्न, डॅश येथे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक गणले जाणारे भृषणेश्वर मंदिर आहे। ऑप्शन आहेत वेरूळ, औंढा नागनाथ, पैठण की त्रिधारा। या ठिकाणी घृष्णेश्वर पाहिजे होतं। तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, वेरूळ। यानंतर पुढील प्रश्न, डॅश येथे औरंगजेबाची कबर आहे। ऑप्शन आहेत खुलताबाद, अंबरनाथ, अहमदनगर की औरंगाबाद। तर सोपा प्रश्न आहे, राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, खुलताबाद या ठिकाणी औरंगजेबाची कबर आहे। पुढील प्रश्न, डॅश या किल्ल्यावर एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी यांची समाधी आहे। ऑप्शन आहेत सज्जनगड, दौलताबाद, प्रतापगड की कोंडाणा किल्ला। तर राईट आन्सर आहे दौलताबाद या ठिकाणी एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी यांची समाधी आहे। पुढील प्रश्न, मोहम्मद तुघलकाने आपली राजधानी दिल्लीहून डॅशला आणली। ऑप्शन आहेत देवगिरी, औरंगाबाद, खुलताबाद की पैठण। तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे देवगिरी, दौलताबाद। पुढील प्रश्न, छत्रपती संभाजीनगर शहराचे मध्यवर्ती स्थान कोणते? गुलवंडी, सिडको, हडको की सातारा खंडोबा। तर राईट आन्सर आहे गुलमंडी या ठिकाणी शहराचे मध्यवर्ती स्थान आहे।
आणि विद्यार्थी मित्रांनो, अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. छत्रपती संभाजीनगर याचा जो एक्झाम पॅटर्न आहे, ज्यामध्ये GK 25 प्रश्नांसाठी, मराठी व्याकरण 25, इंग्लिश ग्रामर 25 आणि बुद्धिमत्ता अंकगणित 25 प्रश्न विचारले जाणार आहे. असे 100 प्रश्न आहेत 200 मार्कांसाठी. तर हे 100 प्रश्नांकरिता आपण 8000 प्लस प्रश्न तयार केले आहेत. प्राईज आहे फक्त 499 रुपये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण परचेस करू शकता. यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञानचे 4700 प्रश्न, चालू घडामोडीचे 5000 प्रश्न, यामध्ये जुलैमध्ये देखील तुम्हाला भेटून जाईल. 110 सराव प्रश्नपत्रिका, TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, मराठी व्याकरणाचे प्रश्न आणि नोट्स, इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड संपूर्ण तुम्हाला भेटत आहेत. ज्यांनाही हवं असेल त्यांनी 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करायचा आहे. लक्षात घ्या, बाकीही ज्या एक्झाम आहेत त्याला देखील हे मटेरियल हेल्पफुल ठरणार आहे. तर लगेचच परचेस करा. जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीजचा प्रॅक्टिस करायची असेल, ऑनलाईन टेस्ट म्हणजे काय, ज्यामध्ये टायमर असेल, मल्टिपल अटेम्प्ट असतील आणि टेस्ट सबमिट केल्यानंतर तुमचा रँक तुम्हाला बघायला भेटेल. तर ऑनलाईन टेस्ट सिरीज देखील आपल्याकडे आहेत, ज्यामध्ये फुल लेंथ टेस्ट आहेत 5 100 प्रश्नांच्या, सामान्य ज्ञानच्या 60 टेस्ट आहेत, मराठी व्याकरणाच्या 31 टेस्ट, इंग्लिश ग्रामरच्या 10 टेस्ट आणि चालू घडामोडीच्या 30 टेस्ट या ठिकाणी आहे. जर आपल्याला हवं असेल तर आपण 149 रुपीजमध्ये घेऊ शकता. याकरिता ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. ॲप डाउनलोड करून ॲपवरच पेमेंट करा. या ऑनलाईन टेस्ट तुम्हाला अनलॉक होतील आणि हा तुम्ही कितीही वेळेस तुम्ही देऊ शकता. यानंतर पुढील प्रश्न, छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबाच्या मुलाने आपल्या आईच्या बेगम रबिया दुरानीच्या स्मरणार्थ बांधलेला डॅश येथे आहे. ताजमहल, बीबी का मकबरा, पानचक्की की पवनचक्की? तर सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वतःही प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. चुकलं तरी हरकत नाही, प्रयत्न करा. चुकलं तर विद्यार्थी मित्रांनो, तो प्रश्न 100% तुमच्या लक्षात राहील. तर चुका होऊ द्या, परंतु ट्राय करा. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बीबी का मकबरा. यानंतर पुढील प्रश्न, हातमागावर विणण्यात येणारी डॅश येथील पैठणी प्रसिद्ध आहे. ऑप्शन आहे छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, पैठण की फुलंब्री? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे छत्रपती संभाजीनगर. पुढील प्रश्न, पैठण येथील पैठणी प्रसिद्ध आहेत. पुढील प्रश्न, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर येथे डॅश संशोधन केंद्र आहे. आंबा, लसूण, ऊस की केळी? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, ऊस संशोधन केंद्र आहे. यानंतर पुढील प्रश्न, छत्रपती संभाजीनगर हिमायतबाग येथे कोणते संशोधन केंद्र आहे? फळ, भाजीपाला, ऊस की यापैकी नाही? तर कोणते विद्यार्थी मित्रांनो? तर लक्षात घ्या, फळ संशोधन केंद्र आहे. यानंतर पुढील प्रश्न, डॅश ही नदी अजिंठा डोंगरात उगम पावते. पूर्णा, शिवना, वाघूर की खाम? तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे वाघूर ही नदी अजिंठा डोंगरात उगम पावते. पुढील प्रश्न, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील डॅश ही प्रमुख नदी होय. कृष्णा, नर्मदा, गोदावरी की कावेरी? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, गोदावरी. पुढील प्रश्न, स्मिथ या इंग्रजी अधिकाऱ्याने डॅशच्या सुमारास अजिंठाच्या लेण्यांचा शोध लावला. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे 1819. पुढील प्रश्न, डॅश येथील ज्ञानेश्वरी या उद्यानाची निर्मिती वृंदावन गार्डन मैसूरच्या धर्तीवर करण्यात आली आहे. ऑप्शन आहेत पैठण, खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर की सोयगाव? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे पैठण. पुढील प्रश्न बघायचा आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील डॅश हा नवीन तालुका 26 जून 1999 पासून अस्तित्वात आला. सोयगाव, फुलंब्री, गंगापूर की पैठण? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे फुलंब्री. पुढील प्रश्न, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून कोणती नदी वाहते? पूर्णा, गंगा, गोदावरी की कावेरी? आणि विद्यार्थी मित्रांनो, जे आपण मटेरियल तयार केलं आहे त्यामध्ये तुम्हाला अगदी क्वालिटी क्वेश्चन भेटणार आहे. जे सामान्य ज्ञान आहे त्यामध्ये तुम्हाला फोल्डर भेटतील वेगवेगळे, जसे की इतिहास, समाजसुधारक, राज्यव्यवस्था, भूगोल असे वेगवेगळे फोल्डर आहे. आणि त्यामध्ये आपण 100 प्रश्नांचे PDF फाईल प्रोव्हाइड केले आहेत, जेणेकरून काय होईल की
अभ्यासाला तुम्हाला टाइम टेबल तयार करण्याकरता मदत होईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आणि उत्तर आपण लगेचच दिले जेणेकरून तुम्ही इझिली रिव्हिजन करू शकता. तर ज्यांनाही हवं असेल त्यांनी लगेचच 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सॲप करा आणि लगेचच परचेस करा. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, गोदावरी. पुढील प्रश्न, डॅडॅश या शहराचे नाव पूर्वी खडकी असे होते. ऑप्शन आहेत वैजापूर, खुलताबाद, फुलंब्री की छत्रपती संभाजीनगर. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे छत्रपती संभाजीनगर शहराचे नाव पूर्वी खडकी असे होते. पुढील प्रश्न, मलिक अंबर याने डॅडॅशमध्ये छत्रपती संभाजीनगर शहराची स्थापना केली. ऑप्शन आहेत 1504, 1604, 1204 की 1004. तर कधी स्थापना केली? तर राईट आन्सर आहे 1604. आणि कोणी स्थापना केली विचारलं तर मलिक अंबर, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न बघत आहोत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? 15,106 चौरस किलोमीटर, 10,107, 12,106 की 5,106 चौरस किलोमीटर. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे 10,107 चौरस किलोमीटर. पुढील प्रश्न, पुणे ते मुंबई दरम्यानचे रस्ते आणि रेल्वेमार्ग कोणत्या घाटातून जातात? थळघाट, कुंभारली घाट, बोरघाट की फोंडा घाट. तर लक्षात घ्या, पुणे ते मुंबई दरम्यानचे रस्ते आणि रेल्वेमार्ग हे बोर घाटातून जातात. यानंतर पुढील प्रश्न, वारली आदिवासींचे मूळ स्थान कोणते? रायगड, चंद्रपूर, भंडारा की ठाणे. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4, ठाणे. यानंतर पुढील प्रश्न, राजमाता जिजाबाईंचे जन्मस्थान सिंदखेड राजा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? वर्धा, अकोला, बुलढाणा की अमरावती. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केला नसेल तर एक लाईक करायचं आहे. आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 500+ लाईक, तर नक्की लाईक करा. आणि लक्षात घ्या, जसं आपण टार्गेट सेट केलं आहे तसंच तुम्ही अभ्यास करताना देखील एक टार्गेट सेट करा. डेली बेसिसवर टार्गेट सेट करा की मला एवढा अभ्यास करायचा आहे, आणि तेवढा अभ्यास तुम्ही डेली बेसिसवर करत चला, जेणेकरून परीक्षेपूर्वी तुमचा टोटल अभ्यासक्रम कव्हर होऊन जाईल. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3, बुलढाणा. पुढील प्रश्न, कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारची मृदा आढळते? गाळाची, रेगूर, तांबडी की काळी. तर कोकण किनारपट्टीवर ही तांबडी मृदा आढळते. पुढील प्रश्न, डॅडॅश हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे. कोयना, एकलहरे, जायकवाडी की तारापूर. तर लक्षात घ्या, एकलहरे या ठिकाणी महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे. पुढील प्रश्न, डॅडॅश महाराष्ट्रातील पहिला वायुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग की पुणे. तर राईट आन्सर आहे सिंधुदुर्ग या ठिकाणी पहिला वायुविद्युत प्रकल्प आहे. पुढील प्रश्न, ठाणे जिल्ह्यातील घोलवड येथील काय लोकप्रिय आहेत? आंबे, चिकू, द्राक्ष की नारळ. तर लक्षात घ्या, घोलवड या ठिकाणी चिकू हे लोकप्रिय आहेत. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील हातमाग मालेगाव, भिवंडी व डॅडॅश येथे एकवटलेले आहेत. पुणे, सातारा, कोल्हापूर की इचलकरंजी. तर महाराष्ट्रातील हातमाग मालेगाव, भिवंडी व इचलकरंजी या ठिकाणी एकवटलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, विल्सन बंधारा कोणत्या नदीवर आहे? प्रवारा, पातळगंगा, कावेरी की पंचगंगा. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, प्रवारा या ठिकाणी विल्सन बंधारा आहे. पुढील प्रश्न, कोयना धरण कोणत्या राज्यात आहे? राजस्थान, महाराष्ट्र, ओडिसा की आंध्र प्रदेश. तर कोयना धरण हे महाराष्ट्र राज्यात आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र कशाच्या उत्पादनात स्वयंपूर्ण आहे? गहू, कापूस, बाजरी की ज्वारी. तर महाराष्ट्र हा ज्वारीच्या उत्पादनात स्वयंपूर्ण आहे. पुढील प्रश्न,
गोदावरीवरील जायकवाडी धरण कोठे आहे? अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, नेवासा की पैठण? तर कुठे आहे? तर पैठण या ठिकाणी जायकवाडी धरण आहे. आणि या धरणास काय नाव आहे? खाली कमेंट करायचं आहे. जायकवाडी हे जे धरण आहे त्याला कोणत्या नावाने ओळखलं जातं? पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? कोयना, गंगापूर, पानशेत की खडकवासला? तर राईट आन्सर आहे गंगापूर हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी नद्यांचा गट अरबी समुद्रात जाऊन मिळतो? नर्मदा गोदावरी, नर्मदा तापी, तापी गोदावरी की नर्मदा गंगा? तर कोणत्या नद्यांचा गट अरबी समुद्रात जाऊन मिळतो? तर राईट आन्सर आहे नर्मदा आणि तापी यांना पश्चिम वाहिनी नद्या देखील म्हणतात. पुढील प्रश्न, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे? छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर की परभणी? तर राईट आन्सर आहे नांदेड या ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते जलसिंचनाचे साधन नाही? समुद्राचे पाणी, कालवे, नद्या की विहिरी? अगदी सोपा प्रश्न आहे. तर समुद्राचे पाणी हे जलसिंचनाचे साधन नाही. पुढील प्रश्न, मेळघाट अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? सिंह, काळवीट, वाघ की हत्ती? तर लक्षात घ्या, मेळघाट अभयारण्य हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात कोठे समृद्ध खनिज साठे आहेत? कोकण, मराठवाडा, विदर्भ की पश्चिम महाराष्ट्र? तर लक्षात घ्या, महाराष्ट्रात विदर्भामध्ये समृद्ध खनिज साठे आहेत. पुढील प्रश्न, तेंदू पानाचा उपयोग कशासाठी करतात? विडी कारखान्यात, कागद कारखान्यात, खाद्यपदार्थ म्हणून की साखर कारखान्यात? तर लक्षात घ्या, तेंदू पानाचा उपयोग हा विडी कारखान्यात केला जातो. पुढील प्रश्न, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला, बुलढाणा, नाशिक की सांगली? तर लक्षात घ्या, लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 ने खालीलपैकी कोणती शहर जोडली आहेत? मुंबई सोलापूर, मुंबई हैदराबाद, मुंबई पुणे की पुणे सोलापूर? तर लक्षात घ्या, याचं जे राईट आन्सर आहे ते आहे पुणे सोलापूर. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमांनी वेढले आहे? ऑप्शन आहेत लक्षद्वीप, दीव दमण, दादरा नगर हवेली की पोंडिचेरी? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे दादरा नगर हवेली. यानंतर पुढील प्रश्न, भीमा नदीवर कोणते धरण बांधले आहे? गंगापूर, राधानगरी, बाभळी की उजनी? तर भीमा नदीवर उजनी हे धरण बांधलेलं आहे. पुढील प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एक व्हॉट्सअपचा ग्रुप केला आहे ज्यावर आपण डेली व्हिडिओचे नोटिफिकेशन, एक्झामचे अपडेट आणि एक्झाम मटेरियल शेअर करत असतो. त्या ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, तर त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्यायचं आहे. नक्की तुम्हाला फायदा होईल. तसेच आपण डेली चालू घडामोडींची प्रॅक्टिस करण्यासाठी करंट अफेअर्स मराठी हा देखील आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याला देखील आपण जॉईन करू शकता, ज्यावर आपण डेली 5 चालू घडामोडींचा सराव करतो. आत्तापर्यंत 1200+ प्रश्न त्या ठिकाणी आहेत. तर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोठे स्थापन झाले आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे पाडेगाव. पुढील प्रश्न, विदर्भातील थंड हवेचं ठिकाण कोणतं? महाबळेश्वर, माथेरान, पाचगणी की चिखलदरा? तर विदर्भातील थंड हवेचं जे ठिकाण आहे ते आहे चिखलदरा. पुढील प्रश्न, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे? नागपूर, पुणे, नाशिक की छत्रपती संभाजीनगर? तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय नाशिक या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कुठल्या आदिवासी जमाती महाराष्ट्रात आढळतात? ऑप्शन आहे संथाल, कोल, गारो, लेपचा.
मुंडा खोंड भूमीज, बोरो बैगा चिंचू, भील गोंड कोलाम की कातकरी। तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4, भील गोंड कोलाम आणि कातकरी या आदिवासी जमाती महाराष्ट्रात आढळतात। आणि विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर याकरिता आपण जी एक्झाम मटेरियल तयार केलं आहे 18,000+ प्रश्न, तर आजच परचेस करा। याकरिता 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करायचं आहे। हे मटेरियल तुमच्याकडे लाईफ टाईम असेल, तुम्ही बाकी एक्झामला देखील हे वापरू शकता। तसेच जी ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे ती देखील घेऊ शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। परत एकदा सांगतो, व्हिडिओचा टार्गेट आहे 500+ लाईक, तर एक लाईक करायचं आहे। ज्यांना शक्य असेल त्यांनी खाली थँक्यू देखील कमेंट करायचं आहे। आणि अजून जर तुम्हाला याच टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते देखील आपण खाली कमेंट करा। या टॉपिकवर अजून व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न करूयात। थँक्यू।